गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. कसे आहात तुम्ही सगळे? आपण निघालो आहोत रुक्कड बफरला. रुक्कड हा पेंचमधला एक बफर झोन आहे. तसं तर आपली बांधवगड आणि पन्नाची सफारी आहे, पण ॲट अ स्ट्रेच एवढी गाडी मारायला नको म्हणून आपण एक हॉल्ट घेतलेला पेंचमध्ये. तर आपण विचार केला की आज एक पेंचची पण सफारी करूया. तर पेंचमध्ये आपण आता रुक्कड सफारी करायला निघालेलो आहोत. हॉटेलमध्ये बसून तरी काय करायचं, त्यापेक्षा एक पेंचची सफारी करूया म्हटलं. तर आपण आता रुक्कडमध्ये चाललो आहोत. 6 महिन्यापूर्वी पण आपण एक रुक्कडची सफारी केलेली, जेव्हा आपल्याला JK मेल टायगर दिसलेला. तर आता आपण तेव्हा आपली इव्हनिंग आफ्टरनून सफारी होती. यायला आपण आता मॉर्निंग सफारी करणार आहोत. रुक्कड आपण आधी केलेलं आहे. रुक्कडचं जंगल खूप सुंदर आहे, सगळा हिली टेरेन आहे. ते स्पॉटेड डिअर्स आहेत. सुरुवातीला स्पॉटेड डिअर्स आहेत सगळे हे. मित्रांनो, आम्ही मे महिन्यात सफारी करत आहोत. टेम्परेचर 18 डिग्री सेल्सिअस आहे. 18 डिग्री सेल्सिअस. पग मार्क्सचं ट्रॅकिंग करत आहोत. खेतात सगळे डिअरच डिअर आहेत. डिअरचं पॉप्युलेशन इथे जबरदस्त आहे. तरी कुठेही मुवमेंट नाही आहे. एका ठिकाणी थांबून आम्ही कुठे काय कॉल बिल येतोय का ऐकण्यासाठी थांबावं लागतं. असं सनराईज झालेलं आहे. काल प्रचंड पाऊस पडलाय. इथून जाता जाता आपल्याला चिक्कार बायसन दिसलेत. बायसनचा एक मोठा ग्रुप आहे इथे. गाडी बघून सगळे बायसन पळत आहेत. पण समजा इथेच मेल असेल तर तो चार्ज करतो.
या सगळ्या फिमेल असल्यामुळे त्या घाबरून जरा पळाले. पण मेल बायसन असेल तर कुठलाही जिप्सीवाला एवढी हिंमत करणार नाही गाडी पळवायची मधून. खूप प्रकारच्या वेगवेगळ्या अशा पक्ष्यांचा आवाज येत आहेत. ही ऐकण्याची मजा एक वेगळीच असते जेव्हा तुम्ही फॉरेस्टमध्ये येता. प्युअर ऑक्सिजन मिळतं ती गोष्ट तर वेगळीच आहे. शांतता असते. आपल्याला मुंबईत जसे हॉर्न ऐकू येतात ना, तसे इथे फक्त पक्ष्यांच्या ओरडण्याचे आवाज असतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. फक्त शांत उभं राहून हे वेगवेगळे आवाज ऐकण्यात खूप मजा येते. टायगरला तर ट्रॅकिंग करायचंच असतं आपल्याला, पण ही पण एक वेगळीच मजा आहे. जंगलात आपण फिरता फिरता एका ठिकाणी येऊन थांबलो आहोत. कुठे काय कॉलिंग आहे का ते ऐकण्यासाठी. जंगलात फिरता फिरता आपल्याला असाच मोर दिसलाय. एवढा फास्ट पळालाय ना तो. गाडी आली ना आमची तर मस्त डान्स करत होता. आम्हाला बघून आत पळाला. आता आपण ज्या रुक्कड बफर मध्ये फिरत आहोत ना, त्या रुक्कड बफर एक असा गेट आहे, इथे एक सनसेट पॉइंट म्हणून प्रसिद्ध पॉइंट आहे. आणि रुक्कड बफर हा एकमेव असा गेट आहे जिथे तुम्ही जिप्सी मधून उतरून त्या सनसेट पॉइंटला जाऊ शकता चालत. हे आपले ड्रायव्हर असतील किंवा गाईड असतील त्यांना तेच सांगितलं की आम्हाला जरा आता समजा टायगर दिसत नसेल, काय मुवमेंट तशी दिसत नाही आहे, तर आपण जरा तो पॉईंट तरी बघून येऊया जिथे आपल्याला उतरून जंगलात, मी बफरमध्ये जंगलात उतरायचं म्हणतोय, जंगलात उतरून आपण त्या पॉईंटवर जाऊ शकतो चालत. असा आहे तो पॉईंट. आणि हे फक्त रुक्कड बफरमध्येच होतं. आता आपण तिथंच चाललो आहोत. जंगल एकदम शांत पडलेलं आहे. काल पाऊस झाल्यामुळे थंडी देखील पुष्कळ आहे. सकाळचे 7:30 वाजता आहे, पण अजूनही एकदम गारवा आहे जंगलाच्या आत. बघा पुढे एक एक सनसेट पॉइंट. काल एवढा पाऊस झालाय ना की कुठे पगमार पण दिसायला मार्ग नाही.
अख्खा रुक्कड आहे ना, हा पूर्णपणे आहे ना हिली एरिया आहे, अख्खा रुक्कड. पूर्ण हिली एरिया आहे. आता आपण सनसेट पॉइंटच्या एकदम जवळ आलेलो आहोत. पूर्ण माउंटन आहेत, सगळीकडे नुसते माउंटन्स आहेत, सगळा हिली टेरियन आहे. जेवढे बफर झोन्स आहेत ना, रुक्कड हा एकच असा बफर झोन आहे जिथे तुम्हाला उतरून चालत जाता येतं. इथे आमची जिप्सी आहे. आम्ही उतरत असं आपण चालत जाऊ शकतो. एकमेव असं रुक्कड बफर झोन जिथे तुम्ही गाडीतनं उतरून चालत जाऊ शकता. असं वाटतं आपण टॉप ऑफ द माउंटन वर आहोत. एवढं मोठं जंगल आहे रुक्कडचं, वाघ शोधणं अवघड होऊन राहिलंय. वाघ, लेपर्ड काहीच दिसून नाही राहिला. मस्त फोटोजेनिक प्लेस आहे एकदम, जिथून पूर्ण हिल दिसतं तुम्हाला.
पूर्ण खाली दरी आहे. बघा पूर्ण खाली दरी आहे. कॅमेरा किती न्याय देऊ शकेल ते माहीत नाही मला, पण एकदा तरी मित्रांनो बफर गेट हा जो रुकडचा आहे ना तो नक्की करा पेंचला आलात तर. आणि त्यांना आवर्जून सांगा की आम्हाला सनसेट पॉईंट दाखवा म्हणून. खरंच निसर्ग किती सुंदर आहे ना या सगळ्या गोष्टीतनं कळून येतं. अशा अशा प्लेसेसवर आपण गेलो ना की ते जाणवतं. अक्षरशः खूप स्ट्रेसफुल आहे हे. आपलं शहरांमध्ये जे स्ट्रेसफुल लाईफ असतं त्याच्यामध्ये हे एकदम स्ट्रेस फ्री आहे. लेना थोड़ा सा वो नीचे गए. नाही मित्रांनो हे आहे टेमरूचं झाड. हे आहे टेमरूचं झाड. आणि आपल्याला मिळालेत हे टेमरू. हे टेमरू टेमरू हे एक फळ आहे जे आता उन्हाळ्यातच येतं. आम्ही खाऊन बघितलं, चिक्कू सारखं लागतंय. हे फक्त आहे ना रुक्कडमध्येच पॉसिबल आहे. एकदा नक्की या रुक्कडच्या जंगलात टेमरू खायला. हे बघा हे आहेत टेमरू. हे पकलेले आहेत, पिकलेले आहेत सगळे. आणि हे आता उघडल्यावर बघा टेमरू कसा असतो. हे आहेत टेमरूच्या बिया. आम्ही खाऊन बघितलं टेमरू, मस्त लागतंय. रुक्कडमध्ये आम्ही आत्तापर्यंत वाघ किंवा लेपर्ड आता बघितला नाही आहे या सफारीत, पण आम्हाला वेगवेगळे एक्सपिरियन्स घेता आले, मजा आली. हां आम्ही जेव्हा इथे आलेलो ते या झाडावर सगळी माकडं होती आणि माकडांनी बघा किती खाली कचरा केलाय टेमरूचा. टेमरू खात बसलेली सगळे. मागच्या एप्रिलमध्ये जेव्हा आम्ही पेंच केलेलं ना मित्रांनो, तर पेंच नंतर आमचं सतपुडाची सफारी होती. तर पेंच नंतर सतपुडाला जाताना सगळी जंगलातनं रस्ता आहे. सतपुडाचा रोड खरंच चांगला आहे. तर सतपुडाला जाताना काही मुलं आम्हाला रस्त्यात भेटली जे काहीतरी विकत होती. तर आम्ही गाडी थांबवली, बघूया हे लोक काय विकतायत. तर तेव्हा ते टेमरू टेमरू बोलत होते. तर तेव्हा आमच्यासाठी हे नवीन होतं टेमरू काय असतं. तर ते टेमरू आम्हाला माहिती नव्हतं. तर टेमरू म्हणजे त्यांच्या भाषेत ते टेमरू, आपण ह्याला तेंदू बोलतो. आणि हे तेंदूचे ह्याचे जे पत्ते असतात ना त्याच्यानी ते बिडी बनवतात. हे झाड खूप तसं उपयोगी आहे आदिवासी लोकांसाठी. त्याची फळं उपयोगी आहेत, त्याची पानं उपयोगी आहेत. अजूनपर्यंत तरी लेपर्ड किंवा टायगर आम्हाला दिसलेलं नाही आहे, पण आम्ही जंगलाचा एक वेगळाच आनंद घेत चाललेलो आहोत, एन्जॉय करत आहोत आम्ही. बिलकुल वाटत नाही आहे की मे महिना आहे. एकदम मस्त क्लायमेट आहे. ऊन वाढत चाललंय असंच आपल्याला इथे दिसतंय. काही डिअर सावलीमध्ये आराम करतायत.
मित्रांनो, अशाच प्रकारे 11:30 वाजत आलेत आणि आपली आता सफारी संपलेली आहे. टायगर किंवा लेपर्ड आपल्याला काहीच दिसले नाही, पण रुकडमध्ये आपले एक काही वेगळे अनुभव घेऊन चाललेलो आहोत. टेमरू खायला मिळाले. एक ठिकाणी आपण सनसेट पॉईंटला जिप्सीतनं खाली उतरून फिरायला गेलो. टायगर आणि लेपर्ड दिसला नाही, त्यामुळे सफारी ड्राय होती. बाकी आपण एन्जॉय केलं, जंगल खूप एन्जॉय केलं. अशाच प्रकारे हा व्हिडिओ आता मी इथे एंड करतो. आज दुपारी आपण खवासा किंवा तेलिया या दोनपैकी कुठली तरी एक सफारी स्पॉट बुकिंग करून जाऊ. तर आपण आता तिथेच भेटूया. टिल देन कीप वॉचिंग, कीप एन्जॉईंग अँड कीप ट्रॅव्हलिंग. बाय बाय.